तर कसब्यातील एका भूखंडावरून धंगेकर शिंदे गटास प्यारे झाले। धंगेकरांच्या शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशावरून राऊतांनी हा निशाणा साधला। भूखंडावरून धंगेकरांच्या पत्नीविरोधात अटकेची टांगती तलवार तयार केली होती असं देखील राऊतांनी म्हटलंय। तर भूखंडाबाबत वक्फ बोर्डाच्या केसचं काय होतंय ते बघायचंय असंही राऊतांनी म्हटलंय। रवींद्र धंगेकर खरोखर का गेले हे त्यांनी खरं म्हणजे त्यांचे जे कोणी दैवत असेल त्याला स्मरून सांगायला पाहिजे की मी खरोखर विकास कामासाठी गेलो की कसबा मतदारसंघात गणेश पेठेतील जागा आहे ती प्रतिभा रवींद्र धंगेकर आणि इतर पार्टनर यांच्या नावावर आहे। ही जी जागा आहे ही वक्फ बोर्डाची आहे असं सांगून काही मुस्लिमांना हाताशी धरून त्यांच्या विरुद्ध भाजपचे लोक कोर्टात गेले। प्रतिभा धंगेकर यांच्यावरती एक अटकेची तलवार टांगती तलवार त्याच्यामुळे निर्माण झाली त्यांच्या पत्नीच्या, आणि ती तयार करण्यात आली। सगळं वातावरण तयार करण्यात आलं की धंगेकरांनी पक्ष सोडावा, आणि त्या भीतीपोटी आमचे प्रिय रवींद्र धंगेकर हे शिंदे गटास प्यारे झाले। रवींद्र वायकरांचं सुद्धा असंच एक प्रकरण होतं। त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि पक्षांतर केल्यावर ताबडतोब 24 तासात त्यांचे गुन्हे मागे घेण्यात आले महानगरपालिकेकडून। त्यांचं सुद्धा एक बांधकाम चाललं होतं कुठेतरी। आता रवींद्र धंगेकरांसारखा कार्यकर्ता सुद्धा फोडण्यासाठी अशा प्रकारे शासकीय यंत्रणा खोटे गुन्हे हे टाकण्यात आले। आता मला बघायचं आहे या वक्फ बोर्डाची जी केस आहे त्याचं काय होत आहे।